भंडारा जिल्ह्यातील पेट्रोल पंप ठाणा येथे निस्वार्थ पर्यावरण सेवा समिती व ग्रामपंचायत कार्यालय ठाणा पेट्रोल पंप यांच्या संयुक्त विद्यमानाने 6 जुलै रोजी मोक्षधाम येथे वृक्षाच्या वाढदिवसाचे तथा वृक्षदिंडी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। गावातील गणेश मंदिर परिसर विवेकानंद कॉलनी येथे वृक्षपूजन व वृक्षारोपण कार्यक्रमापासून सुरुवात करण्यात आली। तसेच मुख्य चौकातील चिमुरकर हनुमान मंदिर परिसर तथा शहीद अजय मडामे स्मारक समिती परिसरात वृक्षारोपण करून वसुंधरा बचाव प्रतिज्ञा घेण्यात आली व कार्यक्रमाचा समारोप मोक्षधाम परिसर येथे करण्यात आला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विभागीय अधिकारी सामाजिक वनीकरण आव्हारे ठाणा ग्रामपंचायतीचे सरपंच पुरुषोत्तम कांबळे, पंचायत समिती सदस्या कल्पनाताई कुर्जेकर, ग्रामसेवक पाठेसाहेब, माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रप्रकाश दुरुककर, भाजपा नेते सचिन तिरपुडे, वनपरिक्षेत्र अधिकारी PN नाईक, वनपाल RT मेश्राम, ग्रामपंचायत सदस्य निखिल तिजारे, प्रशांत देशभरतार, बालिताई गिरी तथा भंडारा युवक बिरादरीचे सर्व कलाकार, माजी सैनिक संघटनाचे सुभेदार रामचंद्र कारेमोरे व सैनिक संघटनाचे सदस्य व गावातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। धन्यवाद। सर्वप्रथम मी सांगेल की भारतीय वन नीती 1988 नुसार आपल्याकडे असलेल्या भौगोलिक क्षेत्राच्या 33% क्षेत्र वनाखाली असणं आवश्यक आहे, परंतु आपल्या भारतामध्ये जर पाहिलं तर 20% क्षेत्र आणि महाराष्ट्रामध्ये 16.75% क्षेत्र फक्त वनाखाली आहे। जर आपल्याला वन नीतीनुसार असलेलं उद्दिष्ट साध्य करायचं असेल तर जास्तीत जास्त क्षेत्रावरती आपल्याला वृक्ष लागवड करणं आवश्यक आहे। आपण जर रिझर्व्ह फॉरेस्ट, राखीव वने किंवा संरक्षित वने आणि सरकारी जमिनीवरती वृक्ष लागवड केली तर आपण फक्त 20% आपलं उद्दिष्ट साध्य करू शकतो। उर्वरित वृक्ष लागवडीचं उद्दिष्ट आपल्याला जर साध्य करायचं असेल तर आपल्या समाजामध्ये असलेल्या सर्व आपले लोकांचा सहभाग जास्तीत जास्त वाढवणं आवश्यक आहे आणि त्या माध्यमातून त्यांच्याकडे असलेल्या वैयक्तिक क्षेत्रावरती किंवा त्यांच्या प्रायव्हेट बांधावरती, प्रायव्हेट शेतीवरती जास्तीत जास्त वृक्ष लागवड करणे आवश्यक आहे। याकरता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये यावरती भर दिला जात आहे आणि वन महोत्सव तथा अमृतकाल या संकल्पनेअंतर्गत विविध शासकीय संस्था, विविध संघटना यांना जर त्यांच्या सार्वजनिक क्षेत्रामध्ये वृक्ष लागवड करायची असेल तर आपण मोफतपणे वृक्ष सप्लाय करत आहोत आणि विविध संस्थांच्या माध्यमातून आपण जास्तीत जास्त वृक्ष लागवडी करता भर देत आहोत। गेल्या 2 वर्षापासून मोक्षधाम इथे झाडाची लागवड करून त्याचे संगोपन करून ग्रामपंचायत तसेच निस्वार्थ समिती यांच्याद्वारे संगोपन करणं चालू आहे। आज 2 वर्ष ह्या झाडांना झालेले आहेत। त्यांच्या वाढदिवसानिमित्त जनजागृतीचा कार्यक्रम तसेच त्यांचं एक बालपण म्हणून कसं झालं आणि ते मोठे कसे होतात हे लोकांना जागृत करणं हे महत्त्वाचं आहे आणि प्रत्येक झाडाचं महत्त्व लोकांना कळलं पाहिजे हे म्हणून जनजागृतीचे कार्यक्रम आम्ही ग्रामपंचायत ठाणा तसेच निस्वार्थ समिती ठाणा यांच्यातर्फे संयुक्त विद्यमाने आम्ही राबवत आहोत। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।